खोपोली नगरपरिषद हद्दीत असणाऱ्या डी.पी. रोड लौजी या मुख्य रहदारीच्या मार्गावर रस्त्याच्या मधोमध गेली कित्येक वर्षांपासून एक विद्युत खांब आहे. त्यामुळे त्या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत असतात. या ठिकाणी जो विद्युत खांब आहे त्याकडे मात्र महावितरणचे अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या विद्युत पोलाच्या समस्येबद्दल अनेक वेळा तक्रारी देऊनही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दखल घेत नाही आहेत. या ठिकाणाहून असंख्य वाहनांची तसेच नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तरी खोपोली नगरपरिषद प्रशासन आणि महावितरणने याची दखल घेऊन एखादा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. आपण सध्या लौजीकडून फाट्याकडे जातानाच्या मधल्या रस्त्यामध्ये मधुनंदा चायनीजच्या समोर आणि आर.के. बिल्डिंगच्या समोर मध्यभागी रस्त्याच्या जो काय MSEBचा पोल उभा आहे तुम्हाला जो पाठीमागे दिसतो आहे त्याच्याबद्दल आपला बऱ्याच वर्षांपासून पाठपुरावा चालू आहे. नगरपालिका प्रशासन तसेच MSEB यांना वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा ते लोक दुर्लक्ष करत आहेत आणि नगरपालिका जी काही आहे ती चालढकल करते पैसे भरण्याच्या बाबतीत. कारण का ते जेव्हा पैसे भरतील तेव्हाच हा स्वखर्चाने पोल दुसऱ्या जागी शिफ्ट करू शकतो. तर वारंवार आत्ताच एक दीड आठवड्यापूर्वी इथे ॲक्सिडेंट झाला. बाईकवरनं इकडून एक इसम येत होते ते ठोकले. नवीन जर का कोणी असेल तर त्यांना रात्रीच्या काळोखात दिसण्यास थोडं हे होतं. रिफ्लेक्टर वगैरे काहीच नाही आहे त्यात आणि बॅरिगेशन नाही आहे किंवा इंडिकेशन काहीच नाही दिलेलं की याभागी मध्यभागी पोल आहे सावकाश जा वगैरे. त्यामुळे वारंवार होतच असतात आणि लवकरात लवकर आमची अशी विनंती की लवकरात लवकर इथून हा हटवून बाजूला करण्यात यावा जेणेकरून भविष्यकाळात जे काय होणारे अपघात असतील ते टळतील. आणि जर का इथून पुढे काही ॲक्सिडेंट वगैरे झाले तिथे तर जबाबदार नगरपालिका प्रशासन आहे आणि MSEBसुद्धा त्याला तेवढंच जबाबदार आहे. कारण का ते सुद्धा दुर्लक्ष करतात वारंवार. फाट्यावर जायचा मार्ग हा गेल्या कित्येक वर्षापासून हा पोल म्हणजे इकडंच आहे. म्हणजे आम्ही किती वेळा जरी अर्ज दिला आहे आपला नगरपालिका पण दिला आहे MSEBवाल्यांना पण दिला आहे पण अजूनपर्यंत प्रशासनाने काही त्याचं हे घेतलं नाही आहे. तर गेल्या आता एक आठवड्यापूर्वीच इथे एक जण बाईक येऊन ठोकून गेला. नशीब तर का तो स्लो होता म्हणून त्याला जास्त काही लागलं नाही, तो थोडक्यात उरकला. तर माझं हेच आहे काय प्रशासनानं काय लवकरात लवकर याचं काम करावं म्हणून. समस्या अशी आहे की हा पोल रस्त्याच्या मधोमध आहे. प्रॉब्लेम एवढाच आहे एखादी मोठी गाडी आली तर त्याच्यानंतर दुसरी मोठी गाडी यायला प्रॉब्लेम येतो. त्या दिवशी असा एक ॲक्सिडेंट झालेला आहे तो मुलगा थोडक्यामध्ये वाचला. तर आमचं एवढंच आहे का प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं. जर काही दुखापती झाल्या याच्यानंतर कोणाला तर ह्याची जबाबदार नगरपालिका प्रशासन आणि MSEB प्रशासन ही असेल. पण ॲक्च्युली बोलायला जर तसं गेलं तर आम्ही प्रशासनाला नोटीस पण द्यायची गरज नाही आहे. MSEBचे जे कर्मचारी आहेत येता जाताना ह्याच रोडाकडनं जातात तर त्यांच्या पण नजरेमध्ये येतं की हा पोल धोकादायक इथे आहे. तर त्यांनी बघून पण दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे. तर आमच्या राकेश दादांनी या गोष्टीचा फॉलोअप घेतलेला आहे. तर प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर या पोलावरती काहीतरी मार्ग काढावा. नाहीतर याच्या पुढे जो काही अपघात काही झालं तर त्याचं प्रशासनच जिम्मेदार राहील. इतकं. नमस्कार. सर्वप्रथम आपण मामुनकर चौक ते फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आहोत आणि सदर रस्त्याच्या मधोमध MSEBचा पोल आहे. सदर पोलमुळे बऱ्याच वेळा अपघात झालेले आहेत आणि याची वारंवार तक्रार आजी माजी नगरसेवक यांनीसुद्धा बऱ्याच वेळा केलेली आहे. पाठपुरावा चालू आहे पण कुठल्याही प्रकारचा लक्ष हे नगरपालिका प्रशासन किंवा MSEB करत नाही आहे. हे कानाडोळा करत आहेत. आजसुद्धा आम्ही त्यांना पुन्हा पत्रव्यवहार केले आहे आणि सदर पत्रामध्ये सदर उल्लेख केलेला आहे ह्या पुढे भविष्यात कुठलीही जर घटना झाली तर त्याची पूर्णपणे जबाबदारी ही नगरपालिका प्रशासन आणि MSEB असेल. इव्हन हेच नाही तर त्यांच्यावरती FIRची कारवाईसुद्धा आम्ही नागरिक म्हणून करू. खऱ्या अर्थाने हे येता जाता नगरपालिकेचे कर्मचारी असतील MSEBचे कर्मचारी असतील प्रशासन असेल ह्यांना दिसतंय पण नागरिकांनी दरवेळी जाऊन कंप्लेंट का करावी. ही त्यांची मूलभूत म्हणजे समस्या. ते जर नागरिक साहेब लोक आहेत ज्या पदावरती बसलेले त्यांना खऱ्या अर्थाने स्वतःहून त्यांनी हे गोष्ट साईडला केली पाहिजे जेणेकरून कुणाचा तरी जीव वाचेल, कुणाचा तरी परिवार हा
आमचा पूर्ण एका दुसरा आधार निघून जाऊ शकतो ह्या इथं जर मोठा अपघात घडला तर. आणि खरोखर आमची कळकळीची विनंती प्रशासनाला, जर लवकरात लवकर तुम्ही जर हा पोल इथून हटवला नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन आणि उपोषण करायला लागेल आणि ह्याची पूर्णपणे जबाबदारी ही प्रशासनाची असेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.